नमस्कार, मी वृषाली पाटील 8 PM स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे शिवतारेंची। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतरही शिवतारेंचा अजित पवार विरोधी राग कायम आहे। बारामतीतून सुनेत्रा पवारांविरोधात लढणारच यावर शिवतारे ठाम असून त्यांनी प्रचारही सुरू केला। मात्र दौंड तालुक्यात प्रचार सुरू असताना अचानक शिवतारे पुण्यात आलेत, त्यामुळे पुन्हा बैठक वगैरे होण्याची शक्यता आहे। पाहूया। निवळ कोणाचे तरी सौभाग्यवती आहेत म्हणून त्यांना मत द्यायची। मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून मी निवडणूक लढणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊ नये, शिवतारे अजित पवारांवरील भूमिकेवरून ठाम आहेत। अजित पवारांच्या पत्नी आहे म्हणून बारामती लोकसभेत मतदान करायचं का? अजित पवारांच्या दादागिरी विरोधात जनता रोष व्यक्त करणार असा हल्लाबोल पुन्हा एकदा विजय बापूंनी केला आणि स्वतःचा प्रचारही सुरू करत सभाही सुरू केल्या। ताई आणि वहिनी हेच चुकीचं आहे। ही लोकशाही आहे ना, काम करणाऱ्याला रिप्रेझेंटेशन करणार। निवळ कोणाचे तरी सौभाग्यवती आहेत म्हणून त्यांना मत द्यायची चूक आहे ना। किती वर्ष आम्ही परत यांनाच मतदान करणार आहोत? काय आम्हाला मिळालेलं? आणि आता उद्या तुम्ही बोलता हा आता ही माझी सौभाग्यवती यांना मत द्या, उद्या ही माझी मुलगी आहे यांना मत द्या। काय लोकशाहीची धज्जा आहे। गुरुवारी शिवतारेंना मुख्यमंत्री शिंदेंनी बोलावून घेतलं होतं। आधी वर्षा निवासांनी 6 तास शिवतारे शिंदेंची वाट पाहत बसले। त्यानंतर शिवतारे वर्षावरून निघाले आणि नंदनवन निवासांनी मुख्यमंत्र्यांना भेटले। जवळपास 1 तास शिवतारेंसोबत चर्चा झाली, पण या बैठकीत काही शिवतारेंना शांत करण्यात शिंदेंना यश आलं नाही। 2 दिवसांनी पुन्हा बैठक होणार असं स्वतः शिवतारेंनी सांगितलं। सुनेत्रा पवारांविरोधात लढण्यास शिवतारे ठाम आहेत। परिस्थिती अवगत केली त्यांना। आपल्याला जिंकायचं असेल तर काय करावं लागेल याबाबतीत बोललेलं आहे। लोकांची मानसिकता काय, म्हणजे माझ्या मतदारसंघात उद्या मी जरी सांगितलं ना की अजित पवारांना मतदान करा, होणार नाही। गडाला मतदान करा, होणार नाही। तीच परिस्थिती इंदापूरमध्ये आहे, तीच परिस्थिती दौंडमध्ये आहे, तीच परिस्थिती भोरमध्ये आहे, तीच परिस्थिती खडकवासल्यामध्ये। त्यामुळे जसं माझ्या अनेक लोकांना दुखावणे, अनेक लोकांवर दादागिरी करणे, अशा प्रकारचे जे वागणं आहे त्याच्यातून खूप रोष आहे आणि तो जनतेचा रोष निघेल। मुख्यमंत्र्यांची शिवतारेंसोबत पुन्हा 2 दिवसांनी बैठक असली तरी शिवतारे अपक्ष लढण्यावर ठाम असून शिवतारेंचे पोस्टरही झळकतात आणि दौंड तालुक्यात प्रचार सभाही सुरू झाल्या। यावतच्या सभेतून शिवतारेंनी स्वतःसाठी मतही मागितली। 40 वर्षांना मतदान करून आमच्याकडे काहीच नाही आणि म्हणून कशासाठी आम्ही यांना मतं द्यायची? मतं मागायला इथे येतात, बाकी 5 वर्ष येत नाही। आम्ही मतदान त्यांना करणार नाही ही मानसिकता सर्वसामान्य तरुणांची आहे, सर्वसामान्य जनतेची आहे। आणि म्हणून मला वाटतं एक चांगली संधी, नामी संधी या निमित्ताने अपक्ष उमेदवार म्हणून देखील लोक प्रचंड, मला सकाळपासून आता इथे सगळे उमेदवारी माघारी घेऊ नका बोलतायत ना, सगळे चिडून आहेत सगळे। हे आता हे सगळे स्थानिक लोक आहेत, दोरगे कंपनी वगैरे। शिवतारेंना आमची परत विनंती आहे की बारामती लोकसभेमध्ये उगाचच अजितदादांच्या विरुद्ध तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करू नये। तुम्हाला माहिती आहे जनतेच्या भावना तीव्र आहेत। अजितदादांना जर बारामती जनता मत देत नाही असं तुम्ही म्हणता तर नरेंद्र मोदीजींच्या नंतर 2.25 लाख मतांनी विश्वविक्रमी मते घेणारे अजितदादा हे जनतेच्या हृदयातले ताईत कसे आहेत हे सुद्धा लक्षात ठेवावं आणि शिवतारेंनी परत स्वतःला आवरावं। अजित पवारांच्या दादागिरी विरोधात बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान होईल असं शिवतारे म्हणतात, तर दादागिरीवरून अजित पवार आणि सुप्रिया सुळेही आमने सामने आले। तुम्हाला आवड असेल, ज्याच्यातनं तुम्हाला समाधान मिळेल, ज्याच्यातनं तुमच्या मनाला आनंद मिळेल त्या गोष्टी करा। फक्त चुकीचे धंदे केलेले मी पाठीशी घालणार नाही। मी बारामतीमध्ये अजिबात कुणाची दादागिरी खपून घेत नाही। काही जण म्हणतात भाषणात, कारण मला दादा म्हणतात, मी घरातला मोठा म्हणून आम्ही कोणाची दादागिरी, अरे पण हीच दादागिरी करत नाही तर कोणाची दादागिरी चालते? त्याच्यामध्ये उचलली जीभ लावली टाळायला मी कुणालाही दम देत नाही, कुणालाही दादागिरी करत नाही। मी माझं समजून सांगतो
की राज्यामध्ये 1 नंबरचा तालुका मला बारामती करायचा आहे, त्या पद्धतीनं मी पुढे चाललेलो आहे. कोणाला जमते त्यांनी काय केलं? आम्ही लोकशाही पद्धतीने इलेक्शन लढतोय. आम्ही दडपशाहीला नाही घाबरणार. आम्ही या इंदापूरच्या मातीची मुलं होतो, न डरेंगे किसी से. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते, काही काळजी करू नका. येऊ दे त्यांना दम. माझा नंबर टिपून घ्या. कोणी धमकीचा फोन आला तर डायव्हर्ट करून टाकायला माझ्या नंबर. सरळ माझं नाव सांगायचं ते सुप्रिया सुळेंची. बोला, मला नाही माहिती. उगाच त्यांच्या धमकीला मी घाबरणार नाही. तुमची ढाल पडून मी उभी राहील. हर्षवर्धन पाटलांना परत शिव्या घातल्या ना तर गाठ माझ्याशी आहे, हे मला त्यांना सांगायला. शिवीगाळ करायची नाही, मस्ती नाही. सत्याची आणि पैशाची मस्ती यांची. जसे चला सकते तसे उतार आणि हे लोक उतरतील. मला काय करावं. तर जाहीर सभेत अजित पवारांनी पुन्हा सुप्रिया सुळेंच्या कामावर सवाल करतानाच सुप्रिया सुळेंची नक्कलही केली. मित्रांनो, काही जण तुम्हाला फोन करतील जे कधी तुम्हाला 15 वर्षात फोन नाही आला किंवा कधी नीट बोलले नाही, ते पण अरे कसा आहेस तू, बरा आहेस का, काही अडचण आहे का, मला येऊन भेट. अरे पण मग इतके दिवस काय केलं. ही वस्तुस्थिती आहे. मला खूप जण सांगतात मी कुणाला फोन करत नाही, मी तुमचं काम करतो. काम जर कामाच्या निमित्तानं फोन करायचा असेल तर करतो. मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर शिवतारे तलवार म्यान करतील असं वाटत होतं, पण तसं दिसत नाही. शिवतारेंचा आक्रमक पवित्रा कायम असून प्रचारही सुरू केला. दौंडहून अभिजित पोतेसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.